धम्मपद अत्तवग्गो अत्त दत्थ स्थविराची कथा. दुसऱ्याच्या हिताबरोबर स्वहिताचा सुद्धा विचार करावा. स्थळ जेतवन श्रावस्ती. दुसऱ्याच्या हिताबरोबर स्वहिताचा सुद्धा विचार करावा. अत्त दत्थ पर्थेन बहुनापी न हापये अत्त दत्थ मभिज्ञाय सदत्थ पसुतो सिया. अर्थ, दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःच्या हिताचा हानी करू नका. दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःच्या हिताची हानी करू नका. आपल्या हिताचा नीट विचार करून आपल्या हितातच तो विचार करावा. आपल्या हिताचा नीट विचार करून आपल्या हितातच तो विचार करावा. म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे का बा, आपण जेव्हा दुसऱ्याचा विचार करतो तो स्वतःचाही विचार केला पाहिजे म्हणते. नाही तर मग काय होईल, नुकसान होते ना, आहे का. गाथा कथा अशी आहे, तथागतांनी जेव्हा 4 महिन्यांनी वैशाख पौर्णिमेला मी महानिब्बानास प्राप्त करीन असे जाहीर केले, तेव्हा त्यांच्या सोबत असणारे भिक्षू स्वतःला सावरू शकले नाही. ते चिंताग्रस्त व दुःखी झाले. तथागत नंतर आपले काय होणार असे त्यांना वाटू लागले. तथागत नंतर आपले काय होणार असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे अनेक भिक्षूंनी त्यांच्या सानिध्यात राहण्याचे ठरवले. त्यामुळे अनेक भिक्षूंनी त्यांच्या सानिध्यात राहण्याचे ठरविले. त्यांपैकी अत्तदत्त हा एक होता. इतर भिक्षूंप्रमाणे त्याला देखील अतिशय दुःख झाले आणि त्याने ठरविले की तथागत आता 4 महिन्यानंतर महापरिनिर्वाणास प्राप्त होतील आणि मी अजून रागमुक्त व तृष्णामुक्त झालो नाही. म्हणून महापरिनिर्वाणापूर्वी संपूर्ण समर्पण भावनेने ध्यान साधनेत मग्न राहून अर्हत पद प्राप्त करावे असा मनाशी ठाम निश्चय केला आणि ध्यान साधनेत लीन झाला. अत्तदत्थ कुटीमध्ये बसून एकांतात ध्यानामध्ये राहू लागला. इतर भिक्षूंना भेटणे बोलणे बंद करून मौनामध्ये राहू लागला. त्याचा असा एकांतवास व त्याचे असे वागणे त्याच्या इतर मित्रांना आवडले नाही. इतर भिक्षूंनी तथागतांकडे त्याची तक्रार केली. त्यामुळे तथागतांनी सत्य जाणण्यासाठी अत्तदत्ताला आपल्याकडे बोलावण्याची आज्ञा केली. त्यांच्या आज्ञेनुसार भिक्षू त्याला भगवंताकडे घेऊन आले आणि म्हणाले, भगवंत, अत्तदत्त इतर भिक्षूप्रमाणे आपापसात प्रेम, श्रद्धा आणि आदरभाव ठेवताना दिसत नाही. तो स्वतःमध्ये मग्न असतो. जणू काही त्याच्यासाठी संसार लुप्त झाला आहे. जणू काही त्याच्यासाठी संसार लुप्त झाला आहे. त्यावर तथागतांनी अत्तदत्ताला विचारले की तू असा का वागतोस. तेव्हा अत्तदत्त म्हणाला, आपल्या महापरिनिर्वाणापूर्वी मी मुक्त होऊ शकलो नाही तर पुढे होणे कठीण आहे. मी मुक्त होऊ शकलो नाही तर पुढे होणे कठीण आहे. माझ्याजवळ वेळ कमी आहे, म्हणूनच मी थोडाही वेळ व्यर्थ जाऊ देत नाही. संपूर्ण वेळ मी साधनेत घालवू इच्छितो. आपल्या हजेरीत मी निर्वाण पदास पोचू शकतो. आपल्या हजेरीस
आपल्या हजेरीत मी निर्वाण पदास पोचू शकलो नाही तर मला भटकतच राहावे लागेल. म्हणून मी एकांतात आणि साधनेमध्येच तल्लीन असतो. आत्तदत्ताचे बोलणे ऐकून भगवंतांनी स्पष्ट केले की आत्तदत्त हा साधुवादास पात्र आहे. आत्तदत्त हा साधुवादास पात्र आहे. त्याने महापरिनिर्वाणापूर्वी अर्हतपद प्राप्त करण्याची दृढ प्रतिज्ञा केली आहे. म्हणून याच कारणामुळे तो पूर्णपणे समर्पण भावनेने कार्यरत आहे. त्यानंतर तथागत इतर भिक्षूंना म्हणाले, आत्तदत्त भिक्षूप्रमाणे असणारे भिक्षू मला फार प्रिय आहेत. जे माझ्यावर प्रेम व श्रद्धा ठेवतात त्यांनी आत्तदत्ताप्रमाणे झाले पाहिजे. पुष्प, गंध, धूप व दीप इत्यादींनी जे माझी पूजा करतात ती माझी खरी पूजा नाही, मात्र धम्मानुसार जे आचरण करतात तेच माझी खरी पूजा करतात. त्रिरत्नाचे अनुकरण व धम्माच्या अनुपालनाद्वारे तुम्ही आपली श्रद्धा करू शकता. असे भिक्षूंना सांगत असताना तथागतांनी ही गाथा उच्चारली होती. तात्पर्य: व्यक्तींनी केवळ परमार्थाचाच विचार करू नये. इतरांचा विचार करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. तर आपले हित साधताना इतरांच्याही हिताची काळजी घ्यावी. म्हणजे असं म्हटलं आहे बा, स्वतःच्या हिताची पण काळजी घ्यायची आणि इतरांच्या हिताची सुद्धा काळजी घ्यायची. तर असं त्याच्यातून बोध घेण्यासारखं आहे. इथंच थांबतो. साधू साधू साधू.